नमस्कार मित्र. आपण आज हा शेवटचा मुद्दा पाहणार आहोत की जो मानवाधिकाराचं उल्लंघन करणाऱ्या घटकांमध्ये तो येतो. म्हणून पर्यावरण हा एक महत्त्वाचा इश्यू अलीकडच्या काळामध्ये अधिक वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. म्हणजे पर्यावरणामुळे मानवी हक्काची काय हानी होते किंवा पर्यावरणाचा मानवी हक्कावर काय परिणाम होतो, हा जर तुम्ही मागच्या 2-3 वर्षापूर्वीच्या जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर मानवी हक्काच्या पेपरमध्ये पर्यावरणासंबंधी अनेक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण ही चर्चा इथे करू लागलो आहोत. जे पर्यावरण हा विषय चर्चेत आला कधी तर साधारणतः 90 नंतर आला. आणि का 90 नंतर आला? कारण 90च्या दशकामध्ये अनेक ज्या घटना घडल्या त्या घटनांचा परिणाम हा मानवाबरोबरच पर्यावरणावर देखील झाला, ज्याला आपण खाऊजा असं म्हणतो. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आणि ह्या खाऊजामुळे पर्यावरण असेल, वंचित घटक असतील, महिला असेल, बालक असेल, अशा सगळ्यांच्या म्हणजे बेरोजगारी असेल, कामगार असेल, अशा सगळ्यांच्या सामाजिक जीवनावर, त्याच्या व्यक्तिगत जीवनावर, आर्थिक जीवनावर मोठ्या प्रमाणाचा बदल झाला. आणि त्या बदलामुळे त्या व्यक्तींच्या, समाज घटकांच्या हक्काची वंचना किंवा हक्काचं उल्लंघन व्हायला लागलं. बघा, आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की पर्यावरण नसल्यामुळे किंवा पर्यावरण प्रदूषणामुळे मानवी हक्कावर काय परिणाम होतो? तर याचं नक्कीच परिणाम होतो. जर पर्यावरण चांगलं नसेल तर आपण आपल्या अधिकाराची भाषा बोलू शकत नाही. कारण एक म्हण आहे बघा, सरसलामत पगडी 50. हे का महत्त्वाचं आहे? पर्यावरण आहे तर आपण आहोत. जर पर्यावरणामध्ये जर त्याचं संतुलन बिघडलं तर मग अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारचे व्हायरस, जसं की आता कोरोनासारखा आहे, आधी इबेला आहे, आधी पटकी होती, प्लेग होता, अशा अनेक प्रकारचे व्हायरस प्रदूषणाचा परिणाम म्हणून ते येऊ शकतात. कारण आपली इम्युनिटी कमी झाली की अनेक रोग आपल्याला लागतात. आणि इम्युनिटी कमी होण्याचं कारण आपल्याला मिळणारं ऑक्सिजन जर कमी झालं, आणि हे ऑक्सिजन आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला हे कशातून मिळतं? तर पर्यावरण संरक्षण झालं तर मिळतं. म्हणजे आपण मागे ॲमेझॉन जंगलाला आग लागली आणि त्याच्यामुळे अनेक पर्यावरणाचं, जीवांचं, झाडांचं नुकसान झालं. तर जगभरामध्ये 20% ऑक्सिजन ते एकटं ॲमेझॉन देतं. म्हणून एका जंगलामुळे किंवा एका भागातील पर्यावरणाचा परिणाम हा संपूर्ण जगावर होतो. म्हणून याचा परिणाम हा आपोआप तुम्हाला मिळणाऱ्या ऑक्सिजनवर, तुम्हाला मिळणाऱ्या नैसर्गिक साधन संसाधनावर तो पडतो. म्हणून मानवी हक्काचा संबंध हा पर्यावरणाशी जोडण्याचा आज जो प्रयत्न आहे, तर अनेक NGO हे वाढत्या शहरीकरणामुळे ज्या लोकांच्या मानवी हक्काचं उल्लंघन झालं, औद्योगिकरणामुळे उल्लंघन झालं, किंवा शहरातल्या चिमण्यामुळे माणसांच्या आरोग्यावर परिणाम झाला, त्यासंबंधी कार्य करताना दिसतात. आणि म्हणून बहुतांश प्रश्न हे पर्यावरणावर येताना दिसतात. म्हणून आपण ही चर्चा देखील नीट पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. आपण हे पहिलं प्रकरण एवढं डीपमध्ये का घेतोय? तरी आपण फक्त ठळक बाबी घेतोय. आपण त्याला फार ग्रासरूटपर्यंत आपण त्याच्या पोहोचू शकत नाही, आपण जात नाही. आपण हे का घेतोय? कारण जेव्हा कधी हा फक्त शब्द आपल्या लक्षात येईल, वाचण्यात येईल, तेव्हा आपल्याला त्या संकल्पनाची, शब्द म्हणजे संकल्पनाची आपल्याला पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण हे थोडंसं डीपमध्ये घेतोय. तर जेव्हा आपण पर्यावरण असं म्हणतो, इन्व्हायरमेंट, इकॉलॉजिकल हा थोडासा शब्द आहे. आणि याला जो टच आहे ह्या शब्दाला, तर लॅटिनपासून, ग्रीकपासून हा शब्द संकल्पना म्हणून ती पाहायला मिळते. आपण त्या डीपमध्ये जायचं नाही. तर पर्यावरण साधारणतः 2 प्रकारचे आहेत. एक भौतिक
पर्यावरण. आणि भारताच्या अनेक पारंपरिक आणि प्राचीन ग्रंथांमध्ये पर्यावरणाविषयी आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळतं. भारतातले अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक सण उत्सव हे पर्यावरणाशी पूरक आहेत. आता उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर वट पौर्णिमा आहे, त्याच्यानंतर तुळशीची पूजा आहे, त्याच्यानंतर पोळा आहे, त्याच्यानंतर दीपावली आहे, त्याच्यानंतर दसरा आहे. हे अनेक सण उत्सव पर्यावरणाला पोषक असणारे आपल्याला पाहायला मिळतात. भारताच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये मग सिंधूपासून ते अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणासंबंधी अनेक सभ्यता आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण भौतिक म्हणजे काय, तर जे नैसर्गिक संसाधने आहेत त्याला आपण भौतिक असं म्हणतो, की आपण अनेक वेळा त्याला पंचमहाभूत असं म्हणतो. आणि मग या भौतिक पर्यावरणामध्ये काय येतं तर माती, पाणी, प्रकाश, हवा, आर्द्रता, तापमान आणि पाऊस. ज्या भौतिक घटकामध्ये जीव नाही पण ते जीवाची उत्पत्ती करतं म्हणून ते भौतिक आहे. आणि कुठलाही जीव उत्पन्न होण्यासाठी भौतिक शक्ती असल्याशिवाय ते जीव उत्पन्न होत नाही किंवा त्या जीवाची उत्पत्ती होत नाही. म्हणून भौतिक पर्यावरण ही अशी शक्ती आहे जी या आधारावर जीवामध्ये बाह्य बदल करते. म्हणजे माती, पाणी म्हणजे जमीन, पाणी, हवा, आर्द्रता, तापमान, पाऊस, ज्याला आपण साधारणतः निसर्ग असं म्हणतो, हे असे घटक आहेत की जे घटक जीवनिर्मिती करण्यासाठी एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा तयार करतात, एक शक्ती तयार करतात. आणि त्या शक्तीच्या आधारावर जीवाच्या बाह्य स्वरूपामध्ये बदल होतात. उदाहरणार्थ झाड, आपण एखादं रोपटं लावलं, ते रोपटं जे वाढतं त्याच्या झाडात जे रूपांतर होतं, ते रूपांतर होण्यामागे जी भूमिका असते, जे न दिसणारे जे घटक आहेत ते भौतिक स्वरूपाचे घटक आहेत. म्हणून भौतिक स्वरूपाच्या घटकाशिवाय जीवाची उत्पत्ती होत नाही. म्हणून पर्यावरणामध्ये प्रारंभी भौतिक पर्यावरण हा महत्त्वाचा भाग आपण विचारात घेतला पाहिजे. आणि याच आधारावर म्हणजे अनेक भौतिक घटकाच्या परिणामातून जैविक पर्यावरण निर्माण होत असतं. म्हणजे दोन आधारावर ज्याला आपण पर्यावरण म्हणतो ते पर्यावरण भौतिक आणि जैविक या दोन घटकाच्या संमिश्रणातून, संयोगातून पर्यावरण निर्माण होतं, ज्याच्यामध्ये मग अनेक जीव हे भौतिक पर्यावरणातून जन्माला येतात. आणि मग या जीवामध्ये जैवविविधता आहे. माणसापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, झाडे, झुडपे, जलचर, वनचर ही सगळीच ही या साखळीमध्ये येतात. आणि मग हा जीव कसा तयार होतो, कारण जैविक पर्यावरणाचा आरंभ हा कोशिकेपासून होतो, ज्याला आपण सेल असं म्हणतो. आणि हे सेल्स काय करतात, तुमच्या जीवाची उत्पत्ती आणि त्या जीवाचं संरक्षण करतात. त्याला एक लॉंग लाईफ ज्याला आपण म्हणतो ती या कोशिकेच्या आधारावर आधारलेली असते. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक तत्वज्ञानामध्ये, प्रत्येक संस्कृती आणि त्याच्या सभ्यतेमध्ये अनेक प्रकारचे विश्लेषणे आपल्याला पाहता येतात, जे जैविक स्वरूपाचे किंवा भौतिक स्वरूपाचे आहेत. आणि ह्या दोन घटकाच्या आधारावर आपण पर्यावरण नावाची गोष्ट विचारात घेतो. आणि मग हे पर्यावरण का गरजेचं आहे
कारण पृथ्वीचं अस्तित्वच पर्यावरणावर अवलंबून आहे. जर पर्यावरण पोषक नसेल तर पृथ्वी ही मग जसे इतर ग्रह आहेत, जसं की चंद्र आहे किंवा इतर जे ग्रह आहेत त्या ग्रहासारखं होईल आणि इथे मानवी म्हणजे जे जीव आहेत जैवविविधता ती नामशेष होईल. किंवा जर पर्यावरणाचं संरक्षण झालं नाही तर. मग ते पर्यावरण म्हणजे नेमकं काय? आपण ज्या ठिकाणी राहतो, आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्याला मिळणारी नैसर्गिक संसाधने, त्याचं योग्य पद्धतीने संवर्धन म्हणजे पर्यावरण, ज्यावर मानवी जीवन अवलंबून आहे. आणि जर पर्यावरण नीट नसेल तर मग आपल्या अनेक हक्काचं उल्लंघन होतं, ज्याच्यामध्ये मानवी हक्क एक आहे. आणि मग साधारणतः 1945 पासून पर्यावरणाला आव्हान देणारी, पर्यावरणाचं नुकसान करणारी, पर्यावरण प्रदूषणाला अनेक प्रकारचं आव्हान निर्माण म्हणजे अनेक प्रकारचं प्रदूषण निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यापैकी एक घटना होती अमेरिकेने जपानच्या 2 शहर जे हिरोशिमा आणि नागासाकी आहेत, त्या ऑगस्टमध्ये बॉम्ब टाकले, अणुबॉम्ब टाकले. आणि या अणुबॉम्बपासून तेव्हापासून पर्यावरणाची मोठी हानी होताना दिसते. ज्या घटनेमध्ये अनेक लोकांचा जीव गेला किंवा अनेक लोकांचं म्हणजे अनेक भौतिक संसाधनाचं नुकसान झालं, ज्याच्यातून तेथील जमीन बंजर झाली, तिथे मिळणारं वातावरण हे खराब झालं आणि त्याच्यानंतरच्या अनेक पिढ्या हे अपंग जन्माला आल्या. आणि हे अपंगत्व सुद्धा तुमच्या मानवी हक्काचं उल्लंघन करणारी बाब आहे. आणि सध्या पर्यावरणासंबंधी अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. आणि मग या समस्या पर्यावरणालाच धोक्यामध्ये टाकतात, तसंच त्या मानवी जीवनसुद्धा धोक्यात टाकताना आपल्याला दिसतात. आणि मग हे पर्यावरण साधारणतः 3-4 टप्प्यामध्ये आपल्याला पाहता येतं, त्याच्या प्रकारामध्ये पाहता येतं. ज्याच्यामध्ये जमिनीचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण ह्या प्रमुख 3 त्याचे मुख्य प्रकार आहेत. आणि मग इतर त्याचे अनेक प्रकार आपल्याला पाहता येतात. असो, त्यामध्ये जायचं नाहीये. आणि साधारणतः 20व्या शतकाच्या उत्तरार्धात, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे कधी तर 19व्या शतकाच्या 80च्या दशकानंतर, हे 80चे दशक का आपण पूर्वी पण म्हणालो की जगभरामध्ये जे विकास नावाची संकल्पना आहे, या विकासाचा वेग हा 80च्या दशकामध्ये वाढला. 50च्या दशकामध्ये जगभरातली अनेक देश स्वतंत्र झाली, ती नव्याने राष्ट्र म्हणून उदयाला आली. त्या राष्ट्रासहित जगभरामध्ये जे 2 शक्तिशाली राष्ट्र होती, महासत्ता होत्या, रशिया आणि अमेरिका, यांचं शीतयुद्ध हे दुसऱ्या महायुद्धापासून ते 90 पर्यंत चाललं, 85 पर्यंत चाललं. आणि या प्रक्रियेमध्ये आणि विकसनशील राष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणाला मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली. लेनिन तर म्हणाला होता की जर आम्ही बंदुका जर उगवल्या असत्या तर बंदुका पेरल्या असत्या. म्हणजे एक अनुभव एवढं नुकसान करू शकतं. तर अशा शक्ती पर्यावरणाची किती नासधूस करतील हे आपण कल्पना न केलेली बरी. म्हणून 80च्या दशकानंतर विकासाच्या टप्प्यामध्ये पर्यावरण या घटकाचा किंवा पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास घडून येऊ लागला. आणि त्या ऱ्हासामुळे मानवी जीवन हे धोक्यात आलं. आणि अगदी अलीकडच्या ताज्या आकडेवारीनुसार 2018च्या आकडेवारीनुसार जे भारताचं एकूण वन क्षेत्र आहे ते 18.34% आहे. जे सरळ सेवेसारखे पेपर असतात, सरळ सेवेमध्ये आता विशेषतः जे तुमचे
महिला बाल कल्याण असतील किंवा वनरक्षकासारख्या परीक्षा असतील तर त्या परीक्षांमध्ये, किंवा कृषी संबंधी परीक्षा असतील तर त्या परीक्षेमध्ये निरीक्षक वगैरे, तर असे प्रश्न आपल्याला येताना दिसतात. एकूण भारताच्या 18.34% वन हे वन क्षेत्र आहे. आणि त्यापैकी जे वन आहे तर ते वन क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये 20.7% आहे, तर पूर्वेकडील प्रदेशामध्ये ते 25.7% आहे. म्हणजे भारतातलं अर्धवन क्षेत्र हे मध्य प्रदेश आणि पूर्वेकडील देशामध्ये आहे. बघा, इथे तुमचे दोन प्रश्न तयार होतात. एक, भारताचं एकूण क्षेत्रफळ म्हणजे वन क्षेत्र, क्षेत्रफळापेक्षा एकूण वन क्षेत्र, आणि दुसरं, भारतामध्ये जे एकूण वन क्षेत्र आहे त्याच्या अर्ध वन क्षेत्र ह्या दोन प्रदेशामध्ये आहे. एक नंबरला हे पूर्वेकडचे राज्य आहेत आणि 2 नंबरला हे मध्य प्रदेश आहे. आणि जे इतर वन क्षेत्र होतं मग ते इतर राज्यांमध्ये ते विभागलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे पर्यावरणाची जी हानी आहे ती हानी मोठ्या प्रमाणात ही 80च्या दशकानंतर आणि विशेषतः जागतिकीकरणाच्या काळामध्ये ते अधिक होताना आपल्याला दिसून येते. आणि या वन क्षेत्रामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान होतं पर्यावरणाचं, तर ते नुकसान वायू, जल, जमीन, प्रदूषण, कचरा आणि नैसर्गिक पर्यावरण ही प्रमुख समस्या अलीकडच्या काळामध्ये राहिलेली आहे. आणि ज्या समस्येमुळे मानवी हक्काचं उल्लंघन होतं. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की बाबा वायूमुळे काय मानवी हक्काचा परिणाम होणार आहे? होईल का मानवी हक्कावर परिणाम या शुद्ध हवा नसल्यामुळे? तर नक्कीच होईल. दिल्लीसारख्या ठिकाणी 4-4 महिने फॉग राहतं. आणि ते फॉग कुठून येतं माहीत आहे का? हरियाणामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची शेती केल्यानंतर त्याचं मळणी केल्यानंतर जे कचरा उरतो, तर तो कचरा जाळल्यामुळे तो फॉग पूर्ण दिल्लीमध्ये आणि हरियाणामध्ये पसरतो, चंदीगडमध्ये पसरतो. आणि त्यामुळे व्यक्तीला मिळणारा ऑक्सिजन ते मिळत नाही. म्हणून दिल्लीमधल्या अनेक घरांमध्ये ऑक्सिजन प्युरिफायर लावलेले आहेत की आम्हाला आमच्या घरामध्ये शुद्ध हवा आली पाहिजे. त्याचा परिणाम काय होतो? तापमानामध्ये वाढ होते. आणि जेव्हा व्यक्तीला जे नैसर्गिक, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, शुद्ध हवा जर मिळत नसेल तर त्याचं आरोग्य धोक्यात येतं. आणि जेव्हा आरोग्य धोक्यात येईल तर तेव्हा त्याच्या मानवी हक्काचं उल्लंघन देखील होतं. म्हणून पर्यावरण नीट तर आपण नीट, पर्यावरण बिघाड तर तुझ्या अधिकाराची वाट लागली. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये, आणि हे आणखी कशामुळे होतं हवेमधलं प्रदूषण? तर शहरांमध्ये जे मोठी शहरं आहेत, औद्योगिक जी शहरं आहेत, त्या औद्योगिक शहरांमध्ये मोठे मोठे कारखाने आहेत. त्या कारखान्याच्या चिमण्यामधून जो धूर निघतो, त्या धुरामुळे देखील परिसरातील व्यक्तींच्या आरोग्याचे मोठ्या समस्या निर्माण होतात. म्हणजे ज्या परिसरांमध्ये ज्या कंपन्या आहेत, चिमण्यातून जे धूर निघतो, त्यामुळे त्या परिसरामधल्या लेकरांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत त्यांच्या छातीसंबंधी जे आजार आहेत, श्वसनाचे आजार असतील, असे आजार त्या लोकांना होताना आपल्याला दिसतात. आणि अशा अनेक प्रकारच्या आकडेवारी UN सहित, युनेस्को सहित, WHO सहित भारतातल्या अनेक NGOजनी किंवा जी आपली भारतीय कृषी संशोधन संस्था आहे त्या संस्थेंनी, FAOनी या आकडेवारी आपल्याला वेळोवेळी प्रकाशित केलेल्या पाहायला मिळतात. आणि यामुळे व्यक्तीच्या हक्काचं उल्लंघन होताना दिसतं. पाण्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं नुकसान होतं. आणि मग
ठीक. आपण याचा राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू.